आज मराठी रंगभूमी दिन आणि कोल्हापुरातल्या कलाकारांनी तो साजरा केला एका अनोख्या रंगमंचावर। होय, हा रंगमंच म्हणजे अर्धवट पडलेलं केशवराव भोसले नाट्यगृह। छत अपूर्ण, बांधकाम रखडलेलं, पण कलाकारांचा जिवंत आत्मा अजूनही ठाम उभा आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभारामुळे हे नाट्यगृह कित्येक महिने रखडलेलं। मुदत संपली, ठेकेदार गेला, पण रंगभूमीचं छत अजूनही अपूर्णच। आणि म्हणूनच आज या अर्धवट रंगमंचावरच रंगकर्मी उतरले, नटनटींच्या भूमिकेत नव्हे तर नागरिक म्हणून निषेधकर्मी। केडीसी डान्स अकॅडमी आणि सार्थक स्पर्श संस्थेच्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला। रायगडाला जेव्हा जाग येते हा नाट्य प्रयोग रंगला, तर रसिक रंजनच्या गायकांनी सूर छेडले। रंगदेवते या शहर प्रशासनाला बुद्धी दे। अर्धवट बांधकामाच्या या भूमीवर नटराजाची पूजा झाली आणि रंगकर्म्यांनी प्रशासनाकडे केली फक्त एक मागणी, छत पूर्ण करा, आम्हाला फक्त एक रंगमंच द्या। कलाकारांच्या या रंगेबिरंगी निषेधात एक संदेश दडलेला होता, रंगभूमी थांबू शकते पण रंगकर्मींचा उत्साह नाही। नाट्यगृहाचं रूफचं काम आता 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल आणि पूर्ण नाट्यगृह 31 मार्च 2026 पर्यंत तयार होईल अशी अपेक्षा जरी व्यक्त केली गेली, मंचाशिवाय रंगभूमीचा आत्मा कसा जिवंत राहणार? कारण त्याच्यासाठी प्रत्येक वीट, प्रत्येक बीम ही रंगदेवतेची आराधना आहे। आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% ऐवजी फक्त 18% जीएसटी। मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा।